सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्याने प्रतीक पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। प्रतीक पाटलांनी दिला काँग्रेसचा राजीनामा। वसंतदादांच्या नातवावर का आली राजीनाम्याची वेळ? वसंतदादांचं घराणं काँग्रेसला नको? सोनिया गांधी समोर माझं, सोनिया गांधींपर्यंतच माझं राजकारण होतं। त्यापुढे त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मीही रिटायरमेंट। गांधी घराण्याशी निष्ठावान म्हणून ओळख असलेल्या प्रतीक पाटलांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली। यावेळी प्रतीक पाटलांनी काँग्रेस नेतृत्वाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा पाढाच वाचून दाखवला। तिथं दिल्लीत जाऊन आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या नेते मंडळीला भेटायचा प्रयत्न केला, आम्हाला भेटून दिलेलं नाहीये। त्या ठिकाणी आम्हाला त्यांना सांगायची पाळी आली। राहुलजींना आमची भेट घ्यायची राहुलजींनी मी मंत्री झाल्यापासून मला कधी त्यांनी भेट दिलेली नाहीये। आम्ही 4 वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न केला, आमचा विषय मांडायचा प्रयत्न केला, पण आपण तिथं पोहोचू शकत नसेल तर त्यांना तर वसंतदादा काय कळणार आहे। प्रतीक पाटलांसोबत त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी सुद्धा बंडाचं निशाण फडकवलंय। त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं। पक्ष हे काँग्रेस मोठं आहे आणि दादा घरांवर प्रचंड प्रेम करते। आमची जबाबदारी आणि सांगलीतून काँग्रेस संपवायची नाही अशी इच्छा पक्षश्रेष्ठींची सुद्धा आहे। आणि निश्चितच काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल या विश्वासाने मी हा अर्ज भरत आहे। प्रतीक पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत। गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे। ते काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार आहेत। त्यांनी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री तसंच अवजड उद्योग राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती। 2014च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता। सांगलीची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यावरून प्रतीक पाटील नाराज आहेत। याच नाराजीतून प्रतीक पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे। प्रतीक पाटलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही। मात्र काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या वसंतदादा पाटलांच्या नातवावर ही वेळ का आली असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। काँग्रेस निष्ठावंतांना किंमत देत नसल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीये। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।